आज मॉर्निंगला मी नोटिफिकेशन पाठवलं. जर तुम्ही वेळ काढून तेही बघितलं नसेल तर मग चिंतेचा विषय आहे. एमपीएससीनी आपल्या एक्झाम पॅटर्नमध्ये थोडा चेंज केला आणि आता जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो 2027 पासून बाद केला आहे. आता ही तुमच्या फायद्याची गोष्ट आहे की नुकसानीची गोष्ट आहे हे तुमच्या विचारावर डिपेंड करतं. माझ्यानुसार हे नुकसान आहे. कारण की जर आपण युपीएससीचे टॉपर्स बघितले किंवा ज्या मुलांचे रिझल्ट निघतात त्यांचं जर तुम्ही स्कोर कार्ड बघितला तर सर्वात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट असतो कुणाचाही तो असतो त्याचा ऑप्शनल सब्जेक्ट. आणि जर आता ऑप्शनल निघालं तर त्याचा कितपत फायदा होऊ शकतो मुलांना हा सिरियसली चिंतेचा विषय. आणि दुसरा पुन्हा महत्वाचा मुद्दा की आता एमपीएससीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या ऑनलाईन होणार आहेत, कम्प्युटर बेस्ड राहणार आहेत, त्या ऑफलाईन नसणार. हा पुन्हा आयोगाच्या डोक्यामध्ये कुठून काय मुद्दा आला तेच जाणो. फक्त राज्यसेवेची एक्झाम ही ऑफलाईन जाणार आहे. बाकी ग्रुप बी ग्रुप सी या एक्झाम्स तुमच्या जशा साधारणतः तुमच्या एसएससीच्या वगैरे एक्झाम्स होतात त्या प्रकारे त्या एक्झाम्स होणार आहेत. तर या ज्या दोन मोठे चेंजेस झाले आहे त्यावर जरा विचार करा. एक, तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट काढून घेतला गेला. 2027 ला तुम्हाला तर नव्याने तयारी करण्याची गरज नाही आहे. आणि या व्यतिरिक्त ग्रुप बी आणि ग्रुप सीची एक्झाम्स आता ऑफलाईन न होता ऑनलाईन राहणार आहे.